ही आहे मित्रांनो आमच्या सुंदर अशा गावची सुंदर सकाळ। आमचं गाव म्हणजे सोयगाव। मी गेलो होतो आज आमच्या गावातील पवित्र मानल्या जाणाऱ्या मेळ्यातल्या महादेवाच्या दर्शनासाठी। एकदम प्रसन्न अशा नैसर्गिक वातावरणामध्ये हे मंदिर आहे। मी तिथे जाऊन दर्शन घेतलं, त्यानंतर थोडा वेळ तिथेच थांबलो आणि मन एकदम प्रसन्न होऊन गेलं। या ठिकाणी ज्या पायऱ्या होत्या या ठिकाणी कठडे होते, पण पुराच्या पाण्यामुळे ते सगळे वाहून गेले। जर आपण बघू शकत असाल तर हे जे सेफ्टी वॉल आहेत लोखंडाची जास्त असतात। गावातील हिवाळ्याच्या सकाळमध्ये एक वेगळीच जादू असते। सगळीकडे हिरवगार नेचर आणि याच संधीचा फायदा घेत मी आणि माझी मम्मी गेलो शेतामध्ये पण बघा किती सगळीकडे हिरवगार आहे। हे आहेत आपले आंब्याचे झाडे आणि इथे लावलेले आहेत हरभरा आणि गहू। आमच्या शेतामध्ये सुद्धा एक प्रभू श्रीरामांचं आणि महादेवाचं मंदिर आहे छोटंसं। आणि लाईफ असावी तर या डॉगेश बाई सारखी निवांत चिल, काही टेन्शन नाही, कोणाचं काहीच घेणं देणार नाही। आणि आज शेतामध्ये हरभरे निंदायचं काम चालू होतं आणि शेतामध्ये जेवण करण्याची मजा काही वेगळीच असते मित्रांनो। तिथली ती चटणी भाकर सुद्धा हे हॉटेलच्या जेवणाला सुद्धा मागं टाकेल। त्यानंतर तिथून मारली आपण कल्टी आणि गेलो वैभव आणि शुभम सोबत बुलढाणा। तिथून परत येत नाही तर परत आपली रोजची बैठक। जे लोक बाहेरगावी राहतात त्यांना नेहमीच गावाकडे जावं वाटते आणि मला चान्स आहे। मी महिन्यातून किंवा 2 आठवड्यातून नेहमीच जाण्याचा प्रयत्न करतो। कधी कधी कामामुळे पॉसिबल होत नाही, जेव्हा केव्हा गावाकडून येतो मन अगदी प्रसन्न होऊन जातं मित्रांनो। आणि हा होता आपला आजचा व्लॉग। भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। थँक्यू।